अवताराची तयारी सुरू झाली। रुक्मिणीला सांगितलं तू जा कौंडण्यपुरात जन्म घेण्याकरता। अशा प्रकारे आता इकडे देवकीचं लग्न वसुदेवाशी, कंसाची बहीण देवकी, तिचं लग्न वसुदेवाशी थाटामाटात झालं। वरात निघाली, त्या वरातीतच आकाशवाणी झाली, अरे कंसा, तिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुला मारणार आहे। आता मला सांगा, कोण्या बहिणीचं 8वा मुलगा आपल्याला मारतो म्हणलं तर त्या बहिणीला आणून साडी चोळी करणार आहे का? तर तत्काळ कंसानं दोघांनाही बंदिशाळेत टाकलं आणि वसुदेवानं वचन दिलं का तुम्ही आता आम्हाला मारू नका, त्याच्या पोटी 8वा येणारा मुलगा तुला घातक आहे ना, मग आम्हाला मारू आता काय? आणि बहिणीला मारणं स्त्री हत्येचं पातक लागल ना तुला, तर मग त्याच्यात तरतूद झाली का बंदिशाळेत टाकायचं। बंदिशाळेत टाकलं, 8वा मुलगा आणून द्यायचं कबूल केलं। बघता बघता 2 वर्ष झाले, पहिला मुलगा जन्माला आला। ठरल्याप्रमाणे वसुदेवानं कंसाकडे पहिला मुलगा घेऊन आला। पहिलाही मारला, दुसराही मारला, पटपट चाललो आपण। पहिलाही मारला, दुसराही मारला, तिसराही मारला, 5वाही मारला, 6वाही मारला, 7वा गर्भमायेने नेला आणि 8व्याची स्थापना करायचं। स्थापना झाली गर्भात। श्रावण महिन्यात अष्टमीच्या रात्री बुधवार दिवस भगवंत साक्षात बंदिशाळेत अवतार घेतले। बोलो श्री कृष्ण भगवान की जय। ठरल्याप्रमाणे 8वाही मुलगा घेऊन गेला। 8 वर्षाचा मुलगा साक्षात देवकीच्या पोटी जन्माला आला। देवकी रडू लागली, माझे 7 मुलं मारले, 8वाही मारेल। तर आकाशवाणी झाली, याला आता इथं नाही ठेवायचं, कुठं न्यायचं? नंदाच्या घराला। नंदाच्या घराला भजने गोकुळा, मजधेरिया माया उपजनिते थे मजधेरिया नंदाच्या घराला त्याच रात्री यमुनेला पूर असताना देखील वसुदेवानं किती वेळा ते सांगा मला, मी त्यावेळेस भाऊ किती वेळा तुरतो ते